जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हरिवंश नारायण सिंह यांची आता राज्यसभेचे उपसभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते सलग तिसऱ्यांदा आता राज्यसभेचे उपसभापती बनले आहेत. यासहच या पदाची सूत्रे स्वीकारणारे ते पहिले नामनिर्देशित सदस्य देखील आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा राज्यसभेचे उपसभापती हे हरिवंश नारायण सिंहच होते, पण त्यांचा राज्यसभेवरील कार्यकाळ हा 9 एप्रिलला संपल्यानंतर हे उपसभापतीचं पद रिक्त झालं होतं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती व पुन्हा एकदा हरिवंश नारायण सिंहच हे राज्यसभेचे उपसभापती बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? तर हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेद्वारे पर्सन ऑफ द इयर म्हणून सायनी गुप्ता यांची निवड करण्यात आली. सायनी गुप्ता ह्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत व त्यांची चित्रपट, कथाकथन आणि दक्षिण आशियाई प्रतिभेच्या प्रभावी सादरीकरणातील उत्कृष्ट योगदानासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेचा पर्सन ऑफ द इयर हा किताब सायनी गुप्ता यांनी मिळवला. पुढील प्रश्न. देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन ही देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने खेळाडूसाठी जी करार प्रणाली सुरू केली ती 3 श्रेणीमध्ये विभागण्यात आलेली आहे. यात श्रेणी अ, श्रेणी ब व श्रेणी क असं विभाजन असून श्रेणी अ मधील खेळाडूंना वार्षिक 12 लाख ते 20 लाख रुपये मिळतील. श्रेणी ब मधील खेळाडूंना 8 लाख ते 12, तर श्रेणी क मधील खेळाडूंना वार्षिक 8 लाख रुपये मिळतील. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या देशात आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर स्थापन करण्यात आला? तर आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर हा आपल्या भारतात स्थापन करण्यात आला. भारतात अलीकडेच या दिल्ली डेहराडून महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलं असून या दिल्ली डेहराडून महामार्गावरच मोहंद नदीवर हा आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर निर्माण करण्यात आला. याची एकूण लांबी किती? तर 12 किलोमीटर इतकी याची लांबी आहे. मित्रांनो, या एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचा उपयोग काय? तर या कॉरिडॉरवरून वरून वाहने जातील तर त्याच्या खालून वन्यजीव प्राणी जातील. या कॉरिडॉरमुळे वन्यजीव प्राणी रस्ता ओलांडताना जे ॲक्सिडेंट होतात त्याचं प्रमाण कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. 18 या स्पोर्टवेअर ब्रँडच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच स्मृती मंदाना या 18च्या ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. मित्रांनो, यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, इन्फोसिसचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर हे कार्लोस अल्कराज बनलेत. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंह, भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबॅसेडर महेंद्र सिंग धोनी, जनगणना 2027 साठीचे ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनायक, तर यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर हे AR रहमान बनले आहेत. पुढील प्रश्न. कर्नल सोनम वांगचुक यांचे नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या नावाने ओळखले जात? मित्रांनो, कर्नल सोनम वांगचुक हे लडाखचा सिंह या नावाने परिचित होते. त्यांना त्यांच्या अदम्य शौर्याबद्दल महावीर चक्राने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1999च्या कारगिल युद्धात क्योरबतला खिंडीवर ताबा मिळवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आता हा प्रश्न पहा. भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ हे गुजरात या राज्यात स्थापन करण्यात येत आहे. मित्रांनो, अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेने गुजरातच्या जामनगर येथे वनतारा विद्यापीठाची पायाभरणी केली व वनतारा विद्यापीठ
वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकशास्त्राला समर्पित असलेले जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ असेल. यासच गुजरातविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतातील पहिली सरकार समर्थित नॅशनल बायो बँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर ही गुजरात राज्यातच स्थापन करण्यात आली. देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली ही गुजरात राज्यात सुरू करण्यात आली. देशातील पहिली LNG प्लस डिझेल ड्युअल ट्रेन ही गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आणि देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट सुद्धा गुजरात याच राज्यात स्थापन करण्यात आला आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, यंदा भारतातील पहिल्या प्रवासी ट्रेनचा 173वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तर ही पहिली प्रवासी ट्रेन कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली होती? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल. तर भारतातील पहिली प्रवासी ट्रेन ही बोरीबंदर ते ठाणे या 2 स्थानकादरम्यान धावली होती. आणि जर तारीख विचारली तर तारीख सुद्धा लक्षात ठेवा. 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली प्रवासी ट्रेन ही मुंबईतील बोरीबंदर आणि ठाणे या 2 स्थानकादरम्यान धावली होती व या घटनेला यंदा 173 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हिमोफिलिया दिन आहे हा दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हिमोफिलिया हा आजार रक्तातील थ्रोम्बोप्लास्टिन या पदार्थाच्या कमतरतेमुळे होतो. या थ्रोम्बोप्लास्टिनमध्ये रक्त लवकर गुठळ्यामध्ये बदलण्याची क्षमता असते व ज्या व्यक्तीला आजार असतो त्या व्यक्तीचं रक्त लवकर गोठत नाही. जर समजा चुकून जर त्याला काही इजा झाली तर त्याचं रक्त गोठत नाही व बऱ्याच वेळा अधिक रक्तस्रावामुळे अशा व्यक्तींना जीव सुद्धा गमावा लागतो. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठीच 1989 पासून दरवर्षी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, विस्डेन क्रिकेटर्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने दीप्ती शर्मा यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच पुरुषांमध्ये हा पुरस्कार मिचेल स्टार्क यांना देण्यात आला. तर अभिषेक शर्मा हा जगातील सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटर ठरला असून उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीसाठीच्या विस्डेन ट्रॉफीसाठी शुभमन गिल यांची निवड करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.